मित्रांनो, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण अनुभवला लोणावळा ते पदरवाडी हा भन्नाट प्रवास। आता या भागात आपण पाहणार आहोत पदरवाडी ते भीमाशंकर। नमस्कार मित्रांनो, तर कालची रात्र आम्ही पदरवाडी येथे सुरेश पदर यांच्या घरी राहिलो होतो आणि आता आम्ही भीमाशंकरला चाललोय। सकाळी सुरेश दादांच्या घरी नाश्ता करून आम्ही साधारण 7:30 ला आजच्या प्रवासाला सुरुवात केली। आजचा ट्रेक होता खेतोबा माळ, वेळवळी कमलादेवी मंदिर, गुप्त भीमाशंकर आणि शेवटी भीमाशंकर शिव मंदिर। तर हे आमचे आहेत गाईड सूर्य दादा। तर दुसऱ्या दिवशीचा प्रवास आता आमचा चालू झाला आहे। खूप प्रसन्न असं वातावरण आहे, मस्त हिरवेगार असं सगळं परिसर आहे आजूबाजूचा, बघू शकता तुम्ही। पदरवाडी सोडलं आणि वाटेतील डांबरी रस्ता मागे टाकून उजवीकडची वाट पकडली। थोड्याच वेळात एक छोटासा ओढा लागला। पावसामुळे त्याला पाणी आलं होतं। गावातील एका बाबांनी आम्हाला ओढा पार करण्यासाठी वाट दाखवली आणि मग सुरू झाली खरी जंगल सफर। तर या बाबांमुळे आम्हाला वाट मिळाली आता की हा ओढा पार करण्यासाठी। ही व्हिडिओ खास त्याच्यासाठी बनवण्यात आली आहे। पाहू शकता तुम्ही रसिको। पुढचा प्रवास हा पूर्ण पठारावरचा होता। तर चढाई आता बंद झाली, आता फक्त माळरानवरून चालायचं आहे। रानात जागोजागी आपल्याला असे तळे दिसतील। तर रस्त्यावरतून येऊन एक वाट इकडे जाते। पूर्ण परिसरामध्ये वन विभागाने वृक्षारोपण केलेलं आहे। वाटेत दिसली वन विभागाने लावलेली झाडं आणि पाण्याचा निचरा व्हावा म्हणून केलेले खाच। वाटेत 2 घरासारख्या वास्तूही लागतात, ज्या आपल्याला योग्य वाटेवर असल्याची खूण देतात। तर आतापर्यंत तुम्ही ऐकत होता तेजस खेडेकर यांना, मी त्याचा मित्र प्रणव। मी यासाठी फक्त कॅमेरा घेतला की सह्याद्री आपल्याला आपल्या जीवनात काय काय शिकवते, त्यापैकी एक म्हणजे सातत्य आणि निरंतरता। कालपासून आम्ही जवळजवळ 50-55 किलोमीटर चालतोय। तर त्यासाठी लागणारं सातत्य आणि निरंतरता आणि ती जिद्द आपल्याला सह्याद्री शिकवते। प्रत्येक वाटेवर वेळेवर पोचायचं असेल तर थांबून चालत नाही, निरंतर चालत राहावं लागतं। तसंच आमचा हा प्रवास आज भीमाशंकरकडे चाललोय आम्ही। नमस्कार मित्रांनो, तर आता आपण पोहोचलोय खेतोबाच्या माळावरती। तर संपूर्ण असं हे पठार आहे। तर ह्या वाटेवरतून आपण आलोय, आता पुढे सरळ जायचं आपल्याला। खेतोबाच्या पठाराला लोक खेतोबाचा माळ असेही म्हणतात। इथे मस्त धुकं पसरलेलं होतं, समोरचं काहीच दिसत नव्हतं। वाट मात्र
स्पष्ट मळलेली. गावकरी रोज या वाटेने ये जा करतात. तर इथून 2 वाटा जातात, एक इकडे आणि दुसरी इकडे भीमाशंकर साईडला. तर आपल्याला ही गाडी घ्यायची. पुढे लागलं वेळवली येथील कमलादेवी मंदिर. आईचं दर्शन घेऊन थोडी विश्रांती करून आम्ही पुढे मार्गस्थ झालो. थोड्याच वेळात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. नदीला प्रचंड पाणी आलं होतं. पाणी नसेल तर नदी सहज पार करता येते, पण आज पावसामुळे जोरदार प्रवाह होता. एका ठिकाणी नदी निमुळती झाली आणि आम्ही मानवी साखळी करून नदी पार केली. खरंच तो क्षण खूपच थरारक होता. तर आता आपण गुप्त भीमाशंकर या ठिकाणी पोहोचू. पाट्यावरतून डावीकडची वाट ही इथेच खाली उतरते, गुप्त भीमाशंकरची येते. शेवटी पोचलो गुप्त भीमाशंकरला. गर्दी होती, पण समाधानाने मनात एकच मंत्र होता, हर हर महादेव. गुप्त भीमाशंकर येथील महादेवाचे दर्शन घेऊन आता आम्ही भीमाशंकरला चाललोय. आता पुन्हा तसा झाडीमधलाच आहे. इथून पुढची वाट चांगलीच गजबजलेली असते. भीमाशंकर मंदिर सरळ वर चढून जाते. खोल गडद जंगल आणि नदीपासून वर जाणारी खडी पण व्यवस्थित वाट. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत भीमाशंकर मंदिराच्या परिसरामध्ये. आजूबाजूला बघत असाल तुम्ही, पूर्ण घाण केलेली आहे प्लॅस्टिकनी. माणसांना कळलं पाहिजे की आपण कुठे आहेत. वाटेत लोकांनी केलेली घाण पाण्यासोबत वाहून आलेली. हे दृश्य खरंच मनाला वाईट वाटून गेलं. सकाळी 7:30ला पदरवाडीतून निघालो होतो आणि दुपारी 2 वाजता भीमाशंकरला पोहोचलो. साधारण वेळ इतका लागत नाही, पण पावसामुळे आलेले अडथळे, नदी पार करणं यामुळे आमचा बराच वेळ गेला. आज रविवार असल्यामुळे
मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होती. आम्ही कळस दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. भीमाशंकर मंदिरापासून काही अंतरावर भीमा नदीचं उगमस्थान आहे. डोंगरातून येणारं पाणी गोमुखातून खाली पडतं आणि तिथूनच उगम पावते भीमा नदी. तर आता आपण पोहोचलो भीमा नदीच्या उगमस्थानी. तर या ठिकाणाहून भीमा नदीचा उगम होतो. हा तर बाबा आपल्याला आता माहिती सांगणार आहेत. सांगा. भीमा नदी ह्या ठिकाणी उगम पावली. हे जे पाणी आले हे पहाडातलं पाणी ह्या ठिकाणी आलं. इथून पाणी गुप्त मंदिर, खालीवर कुंडे, पलीकडे राम मंदिर, अलीकडे शंकर मंदिर, मध्ये कुंडामध्ये हे पाणी गेलं. तिथून पुढं गंगा चालू आली. खेड, दौंड, पंढरपूरला ही भीमा नदी गेली. पंढरपूरला नाव चंद्रभागा दिलं, कारण त्या ठिकाणी गोल आकार घेतला त्यामुळे नाव चंद्रभागा दिलं. कर्नाटकाला गेली, भीमा नावाने गेली. त्या समुद्रात मूर्ती आहे ना, या भीम नावाचा राष्ट्र होता. त्या भीमाच्या दोन्ही पत्न्या, त्यांची नावं संकिनी आणि रांकिनी. भीमाचं शंकरचं युद्ध झालं, भीम मारला गेला. त्या संकिनी आणि रांकिनी. शंकर काय म्हटले, आमचा पती मारला, आमचा काय विचार. शंकरने सांगितलं तुमच्या पतीचं नाव पहिलं नंतर माझं. भीमा अधिक शंकर नाव तिथून पुढे गेलं. भीमा शंकर, भीमा नदी. तो कुंभकर्णाचा मुलगा होता. धन्यवाद बाबा. तर आता बाबाने आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे. भीमाशंकर मंदिर करून आता आम्ही नांदगाव करून एक गाव आहे तिथेच खाली उतरणार आहोत. हाही प्रवास आमचा चालत असणार आहे. मग आम्ही भीमाशंकर मधून निघालो. पुढचा प्रवास रानशील घाट मार्गे खाली नांदगाव आणि तिथून कर्जत. भीमाशंकर बस डेपोच्या मागून एक वाट खाली जाते. त्या मार्गाने आपण खाली उतरणार आहोत. साधारण 3 तास या घाट मार्गाने खाली उतरायला आपल्याला लागतो. भीमाशंकर एस टी स्टँड मागून एक वाट जाते. तर रानशील बैलघाट करून आहे. तर तिथून आम्ही खाली आता उतरतोय आणि थेट नांदगाव करून आहे. तर तिकडे आम्ही जाणार आहोत. संपूर्ण प्रवास हा आमचा पूर्ण चालतच होणार आहे. हा ट्रेक लोणावळ्यावरून सुरू होऊन भीमाशंकर, जे की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, तिथे येऊन संपतो. हा ट्रेक साधारण 60 ते 70 किलोमीटर इतका आहे. संध्याकाळी 6 पर्यंत आम्ही खाली पोहोचलो होतो. तिथून अजून 2 किलोमीटरवर नांदगाव आणि तिथून पुढे आमचा कर्जतचा प्रवास ठरलेला होता. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण इथून आलो आहोत. हा डोंगर पूर्ण उतरून आता आपण इथं खाली आलो आहेत पायथ्याला. आणि आता इथून तर पुढे चालायचं आहे. आता साधारण 1 ते 2 किलोमीटर राहिलंय नांदगावला पोचायला. तर हा पूर्ण डांबरी रस्त्यावरतून चाललोय. आता आम्ही इकडून आलेलो. तर इथे आपली लोणावळा भीमाशंकर ट्रेक संपलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चला मग, धन्यवाद.